9वीच्या पोराचा दोस्त निदान 8वीला तरी असावा, ती 5वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून निंडते. 5वीचा कवा 9वीला यायचा आणि तोवर तू कवा राहायचा. क्वांटिटी नको आहे त्याला, क्वालिटी पाहिजे. उगाच भंगार भंगार त्यांची थोबाडं सडली, त्यांचे गोवे खाऊ खाऊ क्वाटरी पिऊ पिऊ त्यांची ढोपरवर आली नालायकांची, त्यांच्याशी काय दोस्त करता. हां एवढी एवढी भंगरी भुंगरी आहेत लायक पहा ना त्यांच्या चेहरे हो काय आहे का. भंगार नाही तर एवढी एवढी कबरी मांडी क्वाटर काय पेतं थोबाड काय वाशितं काय कर कोण खातं या भंगरीला. आता या कंपनी फिंपणीने पोरं कामाला मी रोज सांगतो 100 रुपये रोज आहे नालायकांना. 100 रुपये आम्हाला 100 रुपये मिनिट आहे पोरावर. आता हे 3रं आहे सकाळपासून, अजून एक करायचंय, हा 4 आहे. 3 तास चालू चालू काढितो राज महाराज रोज रोज रोज. मी काही सिजनेबल बो नाही मला, कसाही महिना निघू 85 90 85 90 कीर्तन. 70ला तर कवाच भ्याव नाही. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती काळाची गरज आहे महाराज. आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत नाही जायचं, तुमचा मुलगा म्हणून किंवा तुमच्यातला म्हणून ऐका, त्याचा फायदाच होईल. आज आपण जरा 18 आणि 19ला क्वाटरी प्यायला लागलो, कवा आपण गाड्या घेणार आहे, कवा आपण बंगले बांधणार आहे, कवा आपल्या जगण्याला काय वेटेज राहणार आहे आणि काय दारुड्याला मार्केट आहे. अरे बायकाने हाणली तरी तुम्ही दारू सोडीनं, बायकाने निम्मे गडी हाणले त्याच्यात, निम्मे गडी निघतील अशीच रेप ठेवली बायकोनं धरून. बायकोनं हाणलं तरी लाज नाही, पोरं हाणतात काय बापांना. 10वीचे आणि 12वीचे पोरं दारुडे बापांना खपकी त्या धरून. लाज नाही वाटत का आपण 90 पिऊन घरादाराची बरबादी केली, काय केलं, काय तुमच्या जीवनात सुखे कुत्र्यासारखे हालेत. अरे कुत्र्याला सुद्धा माणसं भाकर वाटेवून येऊन ठेवतात. ते कुत्रं जर बाहेर जायला असलं तर माणसं म्हणते कधी येईल, याला याच्या आत माणसं जीवन घेतात म्हणते झोपून घ्या आला तर येईल, मोरल्या उलथ होते तिकडे. अरे कुत्र्याला किंमत आहे, तुम्हाला किंमत नाही. तुम्हाला अशी लाजबीज नाही वाटत का आपण वाया गेलो का काय. ए दरिद्री आता काय माया पुढे बसलं का. खरंय 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 मी निघून गेलो का, धंदा आहे त्यांच्या, हा ठोकली आमच्या, चालले स्वरल्या दुसऱ्याच्या चपला. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला आणि मला धोका फक्त तिघांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. उदाहरण मोबाईल मध्ये घेऊन द्या. 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. पार्टी दुबळी नव्हती ती. रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असताना मला जागेवर डिपॉझिट गेला असत. 4,30,000 गठ्ठा मतदान होतं घरचं न फुटणार. मग रावणाला कुपनावर साखर किती मिळत असेल. आणि रावणाचे आधार कार्डनं पॅन कार्डला लिंक कराय किती दिवस गेले. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. पण रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. मरेपर्यंत उदाहरण द्यायला तेव्हा त्याचं पहिलं नाव मेघनाथ होतं. त्या रावणाच्या पोराने 14 वेळा इंद्र हरवला होता. इतकं गरज खास होतं रावणाचं. वा वा वा. फक्त रावणाचा पोरगा इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं. चुलता म्हणजे बापाचा भाऊन आज्याचा पोऱ्या. हे फोडून सांगितलं म्हणजे बरं, कारण आता चुलते जवळजवळ वारले, भाऊबंद तर उलाटलेत. चुलते कुठं राहिले आता, भाऊबंद नाही. पूर्वी पोरीचं लग्न जमवायचं, पोराचं लग्न जमवायचं तर 100 माणसं पिकअप घेऊन पोरगी पाहायला जायची. आता 2 माणसं जातात, पोरगाची आई आणि पोराचा बाप स्कूटीवर, आणि वरून जेवताना म्हणते आम्ही आलतो, कोणाला म्हणू नका, बोंग्या होईल बोंग्या, आपलं फायनल होई पोत कोणाला सांगू नका. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आणली सापडून.
लाथला हो भाऊबंद राहिले नाही मग आता प्रेत कशात नेतात माहिती का रथात आता वैकुंठ रथ आलाय प्रेत आला भाऊबंद वारले वाडाऊ लाथला इंद्रजित जर मेला तर रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण लहान आणि पोर शाळेत जातो तू कितीला आहे शेमीला आहे ना तू हा चियारा शेमीचा आहे तू इंग्लिश मिडियमला आहे ना हा लगेच लक्षात येतं ना तू मराठी मिडियमला आहे हा ते लगेच लक्षात येतं तेव्हा ते मराठी मिडियमला आहे हा इंग्लिश मिडियमचे चेहरे दरिद्री असतात शिमीचे चेहरे थोडे बरे असतात मराठी मीडियम फ्रेश खाऊन पिऊन सुखी 11ला भरली 1:30ला भात 2:30ला जनगणना मोकळा तू कितीला आहे तूच 8वीला आहे बापाच्या बायको टिमा म्हणतात काय म्हणते रे बापाच्या बायकोला काय म्हणते बापाच्या बायकोला आई बापाच्या बहिणीला काय माहिती त्यांना आईला काय म्हणतात रे मम्मी पूर्वी तरी मम्मी म्हणायची आता मॉम 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 मुळेच बॉम्ब तयार झाले आईला काय म्हणत्या लहान आले पोरं मोठ्याले पोरं बोलायचे नाही लहान आले पोरं आईला काय म्हणत्या मॉम आणि बापाला डॅड यंदा डॅड म्हणतात पुढच्या वर्षी डेड डेड पप्पा पप्पा डेड मॉम डॅड आता शाळेतली उत्तर द्या तू कितीला आहे 7वीला तू 9वीला आहे तू 7वीला आहे 10वीला आहे आता 10वीला आहे तू आत्ता आहे का 10वीला नाही अरे गडबड नको तू आत्ता 10वीला आहे का शेमीला आहे का मराठी मीडियमला आहे मराठी मीडियम विज्ञान आहे तुला विज्ञान भाग 1 का दोन्ही पण विज्ञान पेपर 1 मधल्या पहिल्या प्रकरणाचं नाव सांगत होतं गुरुत्वाकर्षण करेक्ट दुसरं आधुनिक आवर्त सारणी मेंडेलिवचे नियम आहे का न्यूटनचा नियम आहे का अष्टनीचा नियम आहे असला अष्टकाचा नियम आहे का डोबेरायनरचा त्रिकाचा नियम आहे का पहिल्या प्रकरणात केपलरचे 3 नियम आहे का नाही 10वीच्या पहिल्या प्रकरणात पेपर 1 मध्ये केपलरचे 3 नियम दुसऱ्या प्रकरणामध्ये न्यूलँडचा नियम अष्टकाचा नियम त्रिकाचा नियम डोबेरायनरचा नियम त्रिकाचा नियम मेंडेलिवचा आवर्त सारणीचा नियम आधुनिक सारणीचा नियम तिसऱ्या प्रकरणामध्ये चुंबकत्व वोरस्टेडचा नियम उजव्या हाताचा नियम डाव्या हाताचा नियम फ्लेमचा नियम उजव्या हाताचा नियम डाव्या फ्लेमिंगचा डावीला तू ये का मी ये माय आख पुस्तक पाठ आहे 10वीचं विज्ञान 1 आणि 2 हा मग आता तू 10वीला आहे ना हा मॉम हा शब्द पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे मॉम 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 पुल्लिंगी करेक्ट आणि डॅड पुल्लिंगी मॉम पुल्लिंगी डॅड पुल्लिंगी मग दोघही जर पुल्लिंगी बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा अरे आज 80% बापांनी सर्व्हिसवाल्याला पाहून पुरी दिला सर्व्हिसवाले सुद्धा बायका देण्याच्या लायकीचे नाहीत काय मध्ये तुमचं ही सर्व्हिसवाली तर इतकी नालायक आवडत आहे लग्न जमवायच्या बाबतीत हे लग्नाच्या बैठकीत बसले ना दरोडेखोर आरामी त्यांना जर विचारलं ना देणं घेणं तुमच्याशी संबंध काय गरज आहे कर्णाची अवलाद नालायक मग त्या पुरीच्या बापाच्या डोळ्यातून आनंद असू येतो कशामुळे माहिती का
अरे एवढी मोठी पार्टी आहे, पण माझ्या पोरीकडून हुंडा सुद्धा रुपया मागितला नाही. त्या पोरीच्या बापाला दुःखाची अश्रू नाही ती आनंदाची. काय माझी मुलगी भाग्यवानी, काय माझी मुलगी भाग्यवानी. तो पोरीचा बाप 13% पतसंस्था काढी, तो मोकार मोठं कार्यालय, लग्न बिग्न, मोकार फेटे, नालायकांना हलकटांना आशीर्वाद, ज्याची पोरगी पळून गेले त्याचे आशीर्वाद, भंगार भुंगारांना फेटे बांधायचे, बंगरी बुंगरी मूत पिऊन नाचवायचे. मी लग्नात नाचत येत, ही माणसांना दारूच लागते असं काय नसतं. तुम्ही वऱ्हाड मुतवा बाटल्यांमध्ये, हे खपाखप आणणार, ते उलटे म्हणणार काय ब्रँड आला रे. 3 गाणे झाले तरी मुंग्या येईना. मग दुसरं म्हणलं तो म्हाताऱ्याचा होता, तो मुरेल होता, आता पोराचा घे. आणि 2-3 महिने झाले लग्नाला का गावातली लोक चर्चा काय पर्या गावातली लोक काय चर्चा करते माहिती का, काय भाग्यवान मुलगी हो, एकदम मोठ्या घरात गेली. हा बाह्य रंग पाहिला का, अंतरंग बाह्य रंग. आणि 2-3 महिने झाले का ह्या नोकरीवाल्या अवलादीने बायकांना त्रास द्यायचा. फ्लॅट घ्यायचा, कपाट घ्यायचा, JCB घ्यायचा, ट्रॅक्टर घ्यायचा, हलकट क्वालिटी. आणि तो त्रास कोणाला द्यायचा, त्या पुरीला. त्या पुरी पुढे 2 प्रश्न पडतात. ही गोष्ट जर माझ्या बापाला कळली तर माझा बाप जगणार नाही का. बिचाऱ्यानं अगोदरच 20 गुंठे जमीन विकली. या नालायकांना काय देऊ शकतो. अशा 50% पुरी आयुष्यात वाळून गेल्या, महाराज मेल्या पुरी. पण यांनी यांच्या कडक कपड्याच्या इस्त्री खाली सगळं झाकून नेलं. पोरगी गरीबाला द्या, भाजीला तेल नसू द्या, पण तिला झोप समाधानाची आहे. हे हलकटांच्या घरात काय आहे भंगारांच्या. 5 वाजले का हातात काळी पिशी, 2-4 कुत्री त्याच्या मागे, पिशी नेली कुत्र्यानं, लिंबूच घेऊन आलं भाडा, मागून चेड्डी फाटेल, मुतलं चेड्डी. बरं, दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य राहतं, मार खाला निभारले हो, किती हाना तिला घम नाही पस्तावा नाही. ती उलटी म्हणती माझ्या पाप्याच्या बापाला तोड नाही. आता काय एवढा भंगार नवरा ओकतो किती, भरतो किती, मुततो किती, तरी ती म्हणती प्रेम करावं माझ्या पप्प्याच्या बापानच. पप्प्याच्या बापाला बायका फक्त जगात 2 चांगल्या मिळतात महाराज, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य आहे महाराज, तिचा नवरा इतका नालायक आहे, पण नवऱ्याबद्दल वाईट बोललेलं तिला सण होत नाही. शेजारच्या बाया जर म्हणे ना काय तो नवरा बेवडा दे, ती म्हणते असू दे पण दिलदार आहे. बायका 2 भारी मिळत्या. बरं, मार खाल पुढारीची बायको एक सेवा करायला नंबर 1. बायका फक्त यांच्या मार खाती नाही कधी. या भजन्यांच्या, पखवाद्यांच्या, PT मास्तरांच्या, टाळकऱ्यांच्या बायका फटका नाही खाती कधी. आमच्या बायकांना फटका माहीत सुद्धा नाही, अजून हात सुद्धा वर नाही. आमच्या बायका आमच्या पुढच्या, आमच्या फॅक्टरीत काय कच्चा माल येणार आहे का. आमच्या बायका आमच्या पुढच्या. नवरा कीर्तना नाही गेला का लगेच आजही चालले, आजही चालले. आजही चालले. आजही चालले. तो म्हणतो जाऊ दे, नेवरती बाबाची कीर्तन आहे, त्या बाबाला तेवढाच धंदा आहे, व्हा माग लिहून न्या. महिला म्हणलं शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट तिला आता गेल्या गेल्या सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट आपल्या घरात यायचं. ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत, ती डब्या सगट ने बाई, डबा सुद्धा तुला घे, पण आपल्या घरात तो याच नाही. आणि रिकामी माणसं घर बिघडवतात. तुमचं काय मत आहे. अजिबात नाही, रिकाम्या माणसाच्या नादीच लागायचं नाही. तुम्हाला एक मोबाईल मध्ये उदाहरण घेऊन जा आणि रोज ऐका. मांजरीचं पिलू
नीट आहे का बरं का? मांजरीच्या पिलाला धोका फक्त बोक्याचाच आहे. लहान पोरं, मांजरीचा नवरा कोण? बोके नाही, बोका. बोक्या. मांजरीचा नवरा कोण? बोका. मग मांजरीचं पिलू कोण? पिलू तिचं पिल्लूच, बरोबर आहे. मग मांजरीचं पिलू, मग पिल्लाची आई कोण? मांजर. मरेपर्यंत ध्यानात ठेवा, मोबाईल मध्ये घेऊन जा, रोज ऐकायला काम येईल. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला मला आयुष्यात धोका फक्त 3 माणसांपासून आहे. 1 मित्र, 2 भाऊबंद, आणि 3 पाहुणे रावळे. सगळ्यात नालायक क्वालिटी आहेत 3. आता कीर्तन संपल्या आपले मित्र तपासायचे प्रत्येकाला. त्या सांगायचं तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाडी घ्यायची नाही. तुम्हाला तुझ्या गाडीवर आलो, पायी आपल्या गाडीवर यायचं. तुम्हाला माणुसकी उडत गेली, माणुसकी. वाक्य लिहून घ्या. नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करावे. कशाला 18 आणि 20 वर्षाच्या पोराला कशाला दारुड्या मित्र पाहिजे? काय म्हणले, मी पेत नाही, फक्त त्याच्या संग जातो. काय झक मारायला जातो? काय त्याच्या वाचून खोटलंय? अहो, जी माणसं जुगार खेळतात काय त्यांची दुस्ती असायचं काम आहे आपलं? जी माणसं दारू पितात काय त्यांची दुस्ती आहे? आज आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. प्रेयशी पटवायला मदत कोणी केली? मित्रांनी. धाबा कोणी दाखवला? मित्रांनी. आपण मेलाचा निरोप सगळ्यात जास्त लोकांना पोहोचवला कोणी? मित्रांनी. आपल्या जमिनीला गिऱ्हाईक आणलं कोणी? मित्रांनी. मग नालायकांच्या काय नाद लागायचं? 85% पोरगा मार्क आहेत ना, त्या पोराचा दोस्त किमान 75% असावा. 35-36च्या अवलादीशी दोस्ती करून काय करायचं? 9वीच्या पोराचा दोस्त निदान 8वीला तरी असावा. ते 5वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून निंडते. 5वीचा कवा 9वीला यायचा, आणि तोवर तू कवा राहायचा? क्वांटिटी नको आहे त्याला, क्वालिटी पाहिजे. उगाच भंगार त्यांची थोबाडं सडली, त्यांचे गोवे खाऊ क्वाटरी पिऊ त्यांची ढोपरवर आली नालायकांची, त्यांच्याशी काय दोस्त करता? एवढी भंगरी आहेत. पहा ना त्यांच्या चेहऱ्यावर काय आहे का? भंगार नाही तर एवढी कबरी मांडी, क्वाटर काय पितं, थोबाड काय वाशित, काय करत? कोण खातं या भंगरीला? आता या कंपन्यांनी पोरं कामाला, मी रोज सांगतो 100 रुपये रोज आहे नालायकांना. 100 रुपये. आम्हाला 100 रुपये मिनिट आहे पोरावर. आता हे 3रं आहे सकाळपासून. अजून एक करायचंय, आज 4 आहे. 3 तास चालू काढितो राज महाराज. रोज. मी काही सिजनेबल बो नाही मला. कसाही महिना निघू 85-90 कीर्तन 70ला तर कवाच भ्याव नाही. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे, पण ती काळाची गरज आहे महाराज. आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत नाही जायचं. तुमचा मुलगा म्हणून किंवा तुमच्यातला म्हणून ऐका, त्याचा फायदाच होईल. आज आपण जरा 18 आणि 19ला क्वाटरी प्यायला लागलो, कवा आपण गाड्या घेणार आहे? कवा आपण बंगले बांधणार आहे? कवा आपल्या जगण्याला काय वेटेज राहणार आहे? आणि काय दारुड्याला मार्केट आहे? अरे बायकाने हाणली तरी तुम्ही दारू सोडीनं. बायकाने निम्मे गडी हाणले त्याच्यात, निम्मे गडी निघतील अशीच ठेवली बायकोनं धरून. बायकोनं हाणलं तरी लाज नाही. पोरं हाणतात काय बापांना? 10वीचे आणि 12वीचे पोरं दारुडे बापांना खपकी त्या धरून. लाज नाही वाटत का? आपण 90 पिऊन घरादाराची बरबादी केली. काय केलं? काय तुमच्या जीवनात सुखे कुत्र्यासारखे हालेत. अरे कुत्र्याला सुद्धा माणसं भाकर वाटेवून येऊन ठेवतात. ते कुत्रं जर बाहेर जायला असलं तर माणसं म्हणते कधी येईल. याला याच्या आत माणसं जीवन घेतात, म्हणते झोपून घ्या, आला तर येईल, मरू द्या, उलथू दे तिकडे. अरे कुत्र्याला किंमत आहे, तुम्हाला किंमत नाही. तुम्हाला अशी लाजबीज नाही वाटत का आपण वाया गेलो का काय? ए दरिद्री, आता काय माया पुढे बसलं का? खरंय मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांच्या, हा ठोकली आमच्या, चालले स्वरल्या दुसऱ्याच्या चपला. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला मला धोका फक्त 3 पासून. 1 मित्र,
2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. उदाहरण मोबाईल मध्ये घेऊन द्या. 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. पार्टी दुबळी नव्हती ती. रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असताना मला जागेवर डिपॉझिट गेला असत. 4,30,000 गठ्ठा मतदान होतं घरचं न फुटणार. मग रावणाला कुपनावर साखर किती मिळत असेल. आणि रावणाचे आधार कार्डनं पॅन कार्डला लिंक कराय किती दिवस गेले. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. पण रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. मरेपर्यंत उदाहरण द्यायला तेव्हा त्याचं पहिलं नाव मेघनाथ होतं. त्या रावणाच्या पोराने 14 वेळा इंद्र हरवला होता. इतकं गरज खास होतं रावणाचं. वा वा वा. फक्त रावणाचा पोरगा इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं. चुलता म्हणजे बापाचा भाऊन आज्याचा पोऱ्या. हे फोडून सांगितलं म्हणजे बरं. कारण आता चुलते जवळजवळ वारले, भाऊबंद तर उलातलेत. चुलते कुठं राहिले आता, भाऊबंद नाही. पूर्वी पोरीचं लग्न जमवायचं, पोराचं लग्न जमवायचं तर 100 माणसं पिकअप घेऊन पोरगी पाहायला जायची. आता 2 माणसं जातात, पोरगाची आई आणि पोराचा बाप स्कूटीवर. आणि वरून जेवताना म्हणते आम्ही आलतो, कोणाला म्हणू नका, बोंग्या होईल बोंग्या. आपलं फायनल होई पोत कोणाला सांगू नका. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आणली सापडून. फार वाट लागली. भाऊबंद राहिले नाही. मग आता प्रेत कशात नेतात माहिती का, रथात. आता वैकुंठ रथ आलाय, प्रेत नाही आला. भाऊबंद वारले, वाडा उलातला. इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं. त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण. लहान आले पोर शाळेत जातो तू, कितीला आहे, शेमीला आहे तू. हा चियारा शेमीचा आहे. तू इंग्लिश मिडियमला आहे ना, हा लगेच लक्षात येतं. तू मराठी मिडियमला आहे, हा ते लगेच लक्षात येतं. तेव्हा ते मराठी मिडियमला आहे. हा इंग्लिश मिडियमचे चेहरे दरिद्री असतात, शिमीचे चेहरे थोडे बरे असतात. मराठी मिडियम फ्रेश, खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना, मोकळा. तू कितीला आहे, तूच 8वीला आहे. बापाच्या बायको टिमा म्हणतात. काय म्हणते रे बापाच्या बायकोला, काय म्हणते बापाच्या बायकोला, आई. बापाच्या बहिणीला काय माहिती त्यांना. आईला काय म्हणतात रे, मम्मी. पूर्वी तरी मम्मी म्हणायची, आता मॉम. मॉम मॉम मुळेच बॉम्ब तयार झाले. आईला काय म्हणत्या, लहान आले पोरं, मोठ्याले पोरं बोलायचे नाही. लहान आले पोरं आईला काय म्हणत्या, मॉम. आणि बापाला डॅड. यंदा डेड म्हणतात, पुढच्या वर्षी डेड. डेड पप्पा, पप्पा डेड, मॉम डॅड. आता शाळेतली उत्तर द्या. तू कितीला आहे, 7वीला. तू 9वीला. 9वीला आहे तू, 7वीला आहे, 10वीला आहे. आता 10वीला आहे तू, आत्ता आहे का 10वीला नाही. अरे गडबड नको, तू आत्ता 10वीला आहे का, शेमीला आहे का मराठी मिडियमला आहे. मराठी मिडियम. विज्ञान आहे तुला, विज्ञान भाग 1 का दोन्ही, दोन्ही पण. विज्ञान पेपर 1 मधल्या पहिल्या प्रकरणाचं नाव सांगत होतं, गुरुत्वाकर्षण. करेक्ट. दुसरं आधुनिक आवर्त सारणी.
मेंडेलिव्हचे नियम आहे का? न्यूटनचा नियम आहे का? आष्टनीचा नियम आहे असला अष्टकाचा नियम आहे का? डोबेरायनरचा त्रिकाचा नियम आहे का? पहिल्या प्रकरणात केपलरचे 3 नियम आहे का? नाही. 10वीच्या पहिल्या प्रकरणात पेपर 1 मध्ये केपलरचे 3 नियम, दुसऱ्या प्रकरणामध्ये न्यूलँडचा नियम, अष्टकाचा नियम, त्रिकाचा नियम, डोबेरायनरचा नियम, त्रिकाचा नियम, मेंडेलिव्हचा आवर्त सारणीचा आधुनिक सारणीचा नियम, तिसऱ्या प्रकरणामध्ये चुंबकत्व वोरस्टेडचा नियम, उजव्या हाताचा नियम, डाव्या हाताचा नियम, फ्लेमचा नियम, उजव्या हाताचा नियम, फ्लेमिंगचा डावीला तू ये का मी? माय आख पुस्तक पाठ आहे 10वीचं विज्ञान 1 आणि 2.